अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये जरी म्हटलं असेल की पुराव्यांची मागणी न करता 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ॲफिडेव्हिट दिलं तर ग्राह्य धरलं जाईल, परंतु अनुभव हा येतोय की जिल्हाधिकाऱ्यांकडे खूप फेऱ्या माराव्या लागतात। अध्यक्ष महोदय, माझ्या हातामध्ये एक पत्र आहे, एक मिलिंद करमरकर यांना आलेलं। त्यांना स्पष्टपणे मुंबई मध्यवर्ती कारागृहाने सांगितलं की आमच्याकडे रेकॉर्ड्स कुठलेही जुने अवेलेबल नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये विशेष करून आणीबाणीच्या काळामध्ये जे सक्रिय सत्याग्रही होते हे आता वयोवृद्ध आहे आणि त्यामुळे आपण जरी म्हटलं असलं की ॲफिडेव्हिटच्या आधारावर मिळतं तरी अनेक ठिकाणी परिस्थिती तशी नाही आणि त्यामुळे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील का, प्रश्न एक। आणि दुसरं, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर कमिटी केली आहे खरं आहे, परंतु एक स्वतंत्र कक्ष जर का जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केला ते सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना जो तिकडे सतत फेरफटका मारावा लागतो तो करावा लागणार नाही, त्यामुळे असा स्वतंत्र कक्ष आपण कराल का? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, परागजींनी सांगितली ही गोष्ट खरी आहे की अनेकदा या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या पण शेवटी प्रतिज्ञापत्र आहे त्याच्यावर देत असताना ही सरकारी खजिना आहे, त्याच्यामुळे सरकारच्या पैशाचा दुरुपयोग होऊ नये आणि दादांनी जी चिंता व्यक्त केली त्या पद्धतीने कोणी याच्यात खोटा ॲफिडेव्हिट करून जी प्रामाणिकपणे चांगल्या उद्देशाने राबवलेली योजनेला काही डाग लागू नये हा त्याच्या मागचा उद्देश आहे। तरी सुद्धा व्हीसीच्या माध्यमातून याची उपसमिती बनली होती, आदरणीय चंद्रकांत दादा असेल, माननीय मुख्यमंत्री असेल, यांनी वेळोवेळी व्हीसीच्या माध्यमातून सर्व कलेक्टरला निर्देश दिले आहे। या समितीत राज्यमंत्री म्हणून मीही होतो आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी पाहत आहे, असा आपला कुठे प्रसंग असेल तर मी स्वतः लक्ष घालीन त्या बाबतीत। अनेक जिल्ह्यामध्ये आपण कमिट्या तिच्या स्वतः जे मिसाबंदी होते त्यांच्याही कमिट्या बनवल्या, ज्या जिल्ह्यात नसेल बनेल तर त्यांची कमिटी बनवू, ते याचा फॉलोअप एक त्याच्यातला एक प्रमुख माणूस घेईल, कुठे अडचण आली तर मी स्वतः घेईन।